कधी असं असतं ना की खूप दमून भागून आल्यानंतर जेवण पूर्ण करायचा कंटाळा आलेला असतो किंवा जेवणात काय मेनू बनवावं हे सुचत नाही. तर आज आपण पाहूयात पारंपरिक आणि अगदी घरचं कम्फर्ट फूड म्हणजेच फोडणीचा दहीभात. तर यासाठी मी इथे 3 वाट्या तांदूळ, कोलम तांदूळ आहे हा स्वच्छ धुवून 2-3 वेळा धुतलेला आहे, तो घेतला आहे. आता हा 2-3 वेळा धुवून याच्यामध्ये मी नेहमीसारखं मीठ घालून भात शिजवतो तसा हा आपला भात शिजवून घेणार आहे. या कुकरला मी 3 शिट्ट्यामध्येच हा भात शिजवून होतो. इकडे आपला भात शिजवून होऊन शांत होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी मी इकडे छान असं तेल गरम करायला ठेवलं आहे. इकडे भात पण आपला छान शिजून झालेला आहे, तर याला असाच आता मोकळा बाजूला ठेवूया. आता फोडणीसाठी तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी आणि जिरे हे दोन्ही छान तडतडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया आपण 2 चमचे चण्याची डाळ. चण्याच्या डाळऐवजी इथे उडीद डाळ किंवा मुगाची डाळ वापरली तरी चालेल. काही ठिकाणी तर इथे अख्खे शेंगदाणे घालतात फोडणीमध्ये, ते सुद्धा छान असे भाजून तेलामध्ये भाजून वगैरे घेतात. ते भातामध्ये खायला खूप छान लागतात. आता ही चण्याची डाळ खाताना एकदम दाताखाली येते, क्रंचीनेस येतो, तो खूप छान लागतो. आता ही डाळ आपली छान भाजायला लागली आहे. इथे थोडासा तिखटपणा येण्यासाठी इथे मी लाल मिरची वापरणार आहे. आता या लाल मिरचीचे मी मोठे असे 3-4 तुकडे करून घेतले आहेत. लाल मिरची ऐवजी इथे हिरवी मिरची वापरली तरीही चालते. आता छान खमंगपणा येण्यासाठी छान कढीपत्त्याची अशी फोडणी देऊया. छान ताजा कढीपत्ता मी इथे वापरला आहे. कढीपत्ता सुद्धा छान तडतडला आहे. आता फोडणीमध्ये टाकूया आपण हिंग. हिंगमुळे फोडणीला खूप छान सुगंध येतो. इकडे भात पण आपण छान वाफवून घेतला आहे. बघू शकता किती छान वाफ सुटली आहे. आता याच्यामध्ये मी 1-2 वाट्या भरून असं दही पूर्णपणे सगळीकडे कालवून घेत आहे. आता हे पचनासाठी उपयुक्त असं हे दही भात का आहे, तर कारण दह्यामध्ये हे प्रोबायोटिक्स असतात. ते गॅस आणि अपचन दूर करतात. ते शरीराला थंडावा देतात. हे उन्हाळा पावसाळा दोन्ही सीझन मध्ये आपण खाऊ शकतो. हे ऊर्जादायी आहे कारण भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत आणि दह्यामध्ये प्रोटीन्स आहे आणि बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये आणतं. त्यामुळे हे वयस्कर लोकांना, लहान मुलांसाठी उपयुक्त असं हे पदार्थ आहे. आता हे सगळीकडून दही मिक्स करून झालं आहे. आता आपण जी तयार केलेली फोडणी आहे ही फोडणी छान गरम असतानाच त्या भातामध्ये आपण टाकूया. या ठिकाणी मी इथे गरम भात घेतला आहे. तुमच्याकडे जर थंड भात तुम्ही शिल्लक राहिलेला असेल त्यात दही मिक्स करून अशी फोडणी घातली तरी सुद्धा तो खूप छान लागतो आणि अगदी सोपा, कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे. आहा, करत असतानाच फोडणी आणि दहीचा वासच इतका मस्त येतो. आता वरतून टाकूया हिरवीगार कोथिंबीर, बारीक कट केलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा हा खाली वर करून कालवून घ्यायचा आहे सगळीकडे एकत्र. आणि मग काय तयार झाला आहे आपला सोपा दही भात, फोडणीचा दही भात. हा दही भाताची आठवण मी तुम्हाला करून दिली आहे. तुमच्याकडे काही पर्याय नसेल तर हा पर्याय उपयुक्त आणि योग्य आहे. हा तुम्ही घरी बनवून करून खाऊ शकता. जर हा पदार्थ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि केक एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी अशा कमी वेळेत आणि कमी भुकेसाठी असा पदार्थ केला आहे. जर तुमच्याकडे सुद्धा कमी वेळ असतो किंवा तुम्हाला थोडी भूक लागली असेल, तुम्हाला जेवण बनवायचं नसतं, तर तुम्ही कुठले पदार्थ बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.